लंडनहून आणलेली वाघनखं साताऱ्याच्या वस्तुसंग्रहालयात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज भव्य सोहळा। उद्यापासून वाघनखं सर्वसामान्यांना पाहता येणार। मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस। पूर्व विदर्भातील 4 जिल्ह्यांसह रत्नागिरी साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा, तर ठाणे पालघर पुण्यात मुसळधारेचा अंदाज। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विधानसभेला 100 जागा लढण्याच्या तयारीत। निरीक्षकांसह प्रभारींचीही नेमणूक। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्रित ठरवणार। भाजपच्या बैठकीत निर्णय। आजच्या बैठकीत कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेणार। ठाकरे गटाकडून मुंबईतल्या 36 पैकी 25 जागा लढवण्याची तयारी। वरुण सरदेसाई, तेजस्वी घोसाळकरांना संधीची शक्यता। कुणीही सुपरमॅन बनू नये, सरसंघचालक मोहन भागवतांचा सल्ला। मनुष्याच्या महत्त्वाकांक्षेला सीमा नाही, असंही वक्तव्य। हिंगोली जिल्ह्यात असोला गावात गोळीबार, 1 जखमी। गोळीबाराचं कारण अस्पष्ट। संतापलेल्या ग्रामस्थांनी 1 बाईक आणि 2 ट्रॅक्टर जाळले। जालन्याच्या तुपेवाडी फाट्याजवळ 4 चाकी विहिरीत कोसळून अपघात। 7 जणांचा मृत्यू तर 6 जखमी। मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची मदत। खेडकर कुटुंबाची पिंपरीतील थर्मोवेरिटा कंपनी अनधिकृत असल्याचं उघड। लवकरच हातोडा पडणार। पूजा खेडकरांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी याच कंपनीचा पत्ता वापरला होता। अकोल्यामध्ये एचडीएफसी अर्गो कंपनीच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा। विमा कंपन्यांनी परतावा न देताच हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप। आरटीई प्रवेशांबाबत मुंबई हायकोर्टात आज फैसला। निकालावर शेकडो विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं भवितव्य अवलंबून। गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर। कोकण रेल्वेकडून 7 विशेष गाड्या। 21 जुलैपासून सकाळी 8 पासून बुकिंग सुरू होणार। श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचे शिलेदार ठरले। सूर्यकुमार यादवकडे T20चं, तर वनडेमध्ये रोहित कर्णधार, गिल दोन्ही संघांचा उपकर्णधार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।